का श्रीमंत लोक रिअल एस्टेटमध्ये पैसे गुंतवतात? भारतातील किंवा जगातील कुठल्याही खूप श्रीमंत माणसाचा पोर्टफोलिओ बघा, त्याचे खूप सारे पैसे रिअल एस्टेटमध्ये गुंतवलेले असतात. बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एका काळचा, आजही खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जवळपास 2,70,000 एकर जमीन आहे. आता त्याला तुमच्या माझ्याप्रमाणे शेती करायची आहे का? तर नाही. तरीही एवढी जमीन घेऊन ठेवली आहे, कारण जमीन आहे तेवढीच राहणार आहे आणि जमिनीची मागणी दरवर्षी वाढतच जाणार आहे. कल्पना करा, अशी एखादी गोष्ट ज्याची किंमत दरवर्षी फक्त वाढतच नाही, तर ती गोष्ट तुम्हाला दरमहा उत्पन्नही मिळवून देऊ शकते. हे आहे रिअल एस्टेटचं सामर्थ्य. लोकांना म्युच्युअल फंड, ETF किंवा स्टॉक मार्केट किंवा आणखी इतरही गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल माहिती असते, पण रिअल एस्टेटबद्दल क्वचितच कोणीतरी विचार करतो आणि त्यामध्येही क्वचितच लोक पैसे गुंतवतात. जास्तीत जास्त लोकांना आपलं स्वतःचं घर विकत घेणे आणि त्याचे हप्ते फेडत राहणे म्हणजे रिअल एस्टेट एवढंच समजतं. त्यासाठीही मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही तुमचं गृहकर्ज किंवा घराचं कर्ज फेडून शेवटी कसे दुप्पट पैसे म्हणजे व्याज आणि मुद्दल याच्या दुप्पट पैसे कसे परत मिळवू शकता, याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही चॅनलवर पाहू शकता. आपल्या सर्वांना आपल्याकडे जे थोडेसे एक्स्ट्रा पैसे असतात ते एकदम किंवा दरमहा थोडे थोडे गुंतवण्याची इच्छा असते, पण आपण कमीत कमी जोखीम आणि जास्तीत जास्त सेफ्टी कुठे असेल असे पर्याय शोधत असतो, कारण ते आपल्याला कम्फर्ट देतात आणि त्या पर्यायांबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असेल तर आणखी चांगलं. रिअल एस्टेट असाच एक पर्याय आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊ की रिअल एस्टेट म्हणजे काय, म्हणजे त्यात गुंतवणूक करणं सोपं जाईल. कारण जेवढी अप टू डेट, व्यवस्थित आणि चांगली माहिती, तेवढं गुंतवणूक करण्यासाठी चांगलं. आणि त्यानंतर तुम्ही अगदी सुरुवातीपासून रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक कशी करू शकता ते बघू. आपला सर्रास एक समज हा असतो की रिअल एस्टेट म्हणजे विटा, वाळू, सिमेंट, थोडक्यात काय तर घर किंवा अपार्टमेंट्स, बिल्डिंग्स किंवा टावर्स किंवा हाय राईज बिल्डिंग्स, हे सर्व तर आलंच, पण रिअल एस्टेट म्हणजे आणखीही खूप साऱ्या गोष्टी आहेत किंवा रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे आणखी खूप सारे पर्याय आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व पर्याय समजून घेऊ आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची तेही बघू. आता रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे खूप पैसे लागतात. म्हणजे घर किंवा मोकळे प्लॉट्स खरेदी करण्यासाठी खूप पैसे लागतात. हो, बरोबर, पण कमी पैशामध्ये गुंतवणूक करण्याचेही पर्याय आहेत. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलवर तुमचे पैसे कसे वाचवायचे, सोप्या पद्धतीने आणि सुरक्षितपणे कसे वाढवायचे आणि प्रोडक्टिव्हिटी टिप्स याबद्दल व्हिडिओ बनवतो. आणखी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक आणि त्याबद्दल व्यवस्थित माहिती किंवा समज तुमच्या गुंतवणुकीच्या भविष्यासाठी एक मोठं पाऊल असू शकतं. रिअल एस्टेट म्हणजे फक्त खूप मोठ्या भव्य इमारतीच नाही, तर त्या इमारतीच्या किंवा टावर्सच्या मागे असलेल्या खूप साऱ्या संधींचा शोध घेणेही आहे. आता परत मोठमोठ्या इमारती मागच्या संधी म्हणतोय म्हणजे तुम्ही तुमच्या बजेटची काळजी करू नका. खूप कमी पैशामध्येही तुम्ही मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये पैसे गुंतवू शकता. तुमच्याकडे खूप सारे पैसे असतील तर चांगलंच, पण नसतील तरीही ठीक आहे, कारण खूप सारे पर्याय आहेत. चला, रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय बघू, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे मार्ग सापडतील. पहिला पर्याय, डायरेक्ट रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट. थेट रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे घर, अपार्टमेंट किंवा मोठमोठ्या व्यावसायिक बिल्डिंग्ज असतील त्यांची खरेदी करणे. यासाठी खूप मोठं भांडवल लागेल, पण तुम्ही लोनही घेऊ शकता, पण किमान 10-20% तुम्हाला स्वतःचं डाऊन पेमेंटही करावं लागेल. आणि लोन घेऊन खरेदी केल्यामुळे टॅक्सचे बेनिफिटही मिळतात. दुसरा पर्याय आहे रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, REIT किंवा रिअल एस्टेट गुंतवणूक ट्रस्ट. हे तुम्हाला रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देतात तुमच्या बजेटनुसार. यामध्ये तुम्हाला पहिल्या पर्यायाप्रमाणे थेट मालमत्ता खरेदी करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही ज्या रिअल एस्टेटच्या कंपनीज असतील त्यांचे डायरेक्ट स्टॉक्स खरेदी करू शकता.
म्हणजे अशा कंपनीचे स्टॉक्स ज्या रिअल एस्टेट प्रोजेक्ट्सवर काम करतात. या कंपनीज लोकांना किंवा ग्राहकांना अपार्टमेंट्स, घरं विकून किंवा भाड्याने देऊन पैसे कमवतात. अशा खूप साऱ्या कंपनीज स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहेत आणि इथे तुम्हाला खूप भांडवल किंवा पैसे असण्याची गरज नाही. अगदी 100-200 पासूनही तुम्ही स्टॉक्स खरेदी करू शकता. जसे नॉर्मली आपण इतर कंपनीचे स्टॉक्स खरेदी करतो त्याचप्रमाणे फक्त इथे फोकस आहे रिअल एस्टेटमध्ये काम करणाऱ्या कंपनीजवर. तिसरा पर्याय म्हणजे रिअल एस्टेट क्राऊड फंडिंग. इथे तुम्ही एकत्रितपणे इतर गुंतवणूकदारांसोबत मिळून पैसे गुंतवू शकता. सरकारी किंवा प्रायव्हेट जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यामध्ये थोडे थोडे 10-20 हजार रुपयापासूनही पैसे तुम्ही गुंतवू शकता आणि अशा मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता सहजपणे, कमी भांडवलामध्येही. त्यामुळे त्यांनाही रिअल एस्टेट प्रोजेक्ट्सवरती काम करण्यासाठी पैसे मिळतात आणि तुम्हीही त्या प्रोजेक्टचा भाग होऊ शकता. चौथा पर्याय रिअल एस्टेट म्युच्युअल फंड्स किंवा ETFs. यामध्येही तुम्ही वेगवेगळ्या रिअल एस्टेट प्रोजेक्ट्सवर काम करणाऱ्या कंपनीजमध्ये पैसे गुंतवू शकता. पण इथे म्युच्युअल फंड आणि ETFद्वारे. इथे म्युच्युअल फंड आणि ETFचा फोकस अशा कंपनीज आहेत ज्या रिअल एस्टेटमध्ये काम करतात. जसं रिअल एस्टेट डेव्हलपर्स असतील किंवा रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स असतील, REITs. आणि इथेही तुम्हाला जास्त भांडवल असण्याची गरज नाही. अगदी 500-1000 रुपयापासून तुम्ही म्युच्युअल फंडचे आणि ETFचे युनिट्स खरेदी करू शकता. इथेही फोकस आहे रिअल एस्टेटमध्ये काम करणाऱ्या कंपनीजमध्ये पैसे गुंतवणे. आणि आजचा 5वा पर्याय आहे मोकळी जमीन खरेदी करणे किंवा ज्याला बाईंग लँड म्हणतात. तुम्ही शेत जमीन किंवा भविष्यात विकसित होणाऱ्या एखाद्या क्षेत्रातील भूखंड खरेदी करू शकता, ज्याला आपण प्लॉट खरेदी करणे म्हणतो. सार्वजनिक निलामी किंवा सरकारी जमिनीची खरेदी अशा किफायतशीर पर्यायांचाही तुम्ही विचार करू शकता. आता इथे जमीन कुठे आहे त्यावर त्याचे भाव कमी जास्त असू शकतात. याशिवायही आणखी खूप पर्याय आहेत. जसं प्रॉपर्टी फ्लिपिंग, म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करायची, थोड्या कालावधीसाठी आपल्याकडे ठेवायची आणि त्यानंतर जास्त किंमत करून किंवा भाव वाढवून विकून टाकायची. यामध्ये तुम्ही थोडी सुधारणा म्हणजे जसं रंगरंगोटी किंवा फर्निशिंग असेल ते करता, त्यामुळे प्रॉपर्टीची किंमत वाढवून मिळते. थोडक्यात कमी किमतीत खरेदी करायची आणि त्यात थोडीशी सुधारणा करून जास्त किमतीत विकून टाकायची आणि नफा मिळवायचा. अर्थात काही कारणास्तव मार्केटमध्ये खूप मोठा बदल झाला तर आपला वेळ आणि पैसे गुंतून राहू शकतात. तर ही झाली रिअल एस्टेट आणि त्यामध्ये तुमच्या बजेटप्रमाणे गुंतवणूक करण्याच्या पर्यायांबद्दल माहिती. कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला पर्याय आवडला आणि तुम्ही कुठल्या पर्यायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कम्फर्टेबल आहात. आणि काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता आणि इतरांशीही शेअर करा, कारण खूप साऱ्या लोकांचा गैरसमज असतो की रिअल एस्टेटमध्ये पैसे गुंतवणूक करायचे म्हणजे फक्त मोठ्या बिल्डर्स किंवा श्रीमंत लोकांचं काम आहे. पण आपण बघितलेल्या पर्यायांप्रमाणे कोणीही रिअल एस्टेटमध्ये पैसे गुंतवू शकतो आपल्या आपल्या बजेटप्रमाणे कुठल्याही छोट्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. बाय.